प्रभुश्री, आता मी आपल्याला सकाळी सुद्धा प्रश्न दिला होता याच्याशीच रिलेटेड आहे तो सुद्धा. पण आता मला जरा चेक केलं की माझ्या मनात एक अननोन असा फिअर येतो फ्युचरबाबत. प्रेझेंटमध्ये मी राहू शकत नाही, पास्ट मला खेचत राहतो. त्याच्यामागे माझ्या वाईफचा पण हात आहे. 19 वर्षापूर्वी माझी बायको निघून गेली, 19 इयर ओल्ड बिफोर. 19 वर्षापूर्वी तिने दुसरं लग्नही केलं होतं, पण मी तिच्या आयुष्यात इंटरफेअर नाही केलं. तेव्हा माझी चूक असेल, भलेही लग्न केलं असेल, न डायव्होर्स घेताना तिनं लग्नसुद्धा केलं, मी त्यात काही हस्तक्षेप नाही केला. पण आता मी जेव्हा इथे बघतो की माझ्यात फिअर का येतोय, तर अननोनचे आणि फ्युचरमध्ये पुन्हा मला फ्युचरमध्ये का एज ग्रुपच्या हिशोबाने, कारण वय माझे जसजसे वाढत चाललंय मी भयभीत होतोय. मग असं जाणवायला लागलंय की मी फेमिनाईन एनर्जीच्या मुळे तर असं नाही वाटत आहे, त्या अज्ञानाचे कारणाने घडतंय मला. म्हणजे की मला नाही कळत आहे की असमंजसाची स्थितीत मी काय. हे मी सकाळी सुद्धा तुम्हाला लिहिलं होतं की कन्फ्यूज माइंड बहुतेक. एक गोष्ट समजून घ्या बघा, कारणीभूत बायको नाही, ही तुमची इन्सिक्युरिटी फिलिंग आहे. तुमचं वय वाढत जाईल तेव्हा वाटेल की माझी कोण काळजी घेईल, हवं नको कोण बघेल, मी आजारी पडलो, माझी लाचारी, या शरीराला काही आजार जडले, मी झोपून राहिलो तर माझी काळजी कोण घेईल. इन्सिक्युरिटी फील होते आणि असुरक्षिततेमुळे अज्ञात भय वाटत राहतं. कारण अहंकाराला इन्सिक्युरिटी आहे आणि अहंकारालाच भयही आहे आतून की माझं काय होईल. आता एक गोष्ट नक्की समजून घ्या की जे प्रारब्धात लिहिलं आहे त्यात तर काही बदल होणार नाही आहे आणि घडून झालं ते गेलं, गॉन फॉर एव्हर. आता वर्तमानात जे आहे, तुम्ही इथवर पोहोचला आहात तर आत्म्याच्या ज्ञानात राहा आणि ज्ञानाने आता हा जो आहे सुरेशजी, त्यांचा व्यवहार, सुरेश कुमारचा व्यवहार ज्ञानाने पूर्ण करा. सुरेशजींना सांगायचं की जो काही हिशोब प्रारब्धामध्ये असेल तो हिशोब पूर्ण होईलच होईल. आणि हजबंड असेल, वाईफ असेल, मुलं आहेत, सासू किंवा सगळे सोबत असतील तरी कायमचे आजारी पडलात तरी घरचे प्रेमाने सेवा करतील का रागाने हे आपल्याला माहीत नाही. आता आपल्याच कर्माच्या आधारे आपल्याला सेवा लाभणार आहे. आणि आपण असा का फॉर्म भरायचा की मी आजारी पडणार आहे, माझी कोण काळजी घेईल. मी दुसऱ्यांची सेवा करत करत माझा देह का सोडू नये, शेवटच्या श्वासापर्यंत मी दुसऱ्यांची सेवा का करू नये. ही भावना ठेवा की शेवटच्या श्वासापर्यंत मी दुसऱ्याच्या सेवेत जीवन व्यतीत करेन, एखाद्याच्या उपयोगी पडेल. माझी अशी ही कोण काळजी घेईल, मला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन जाईल, औषधं मला मिळतील की नाही, चांगले पैसे असतील की नाही. सोडून द्या विचार सगळे. मला दुसऱ्यांची सेवा करायची आहे शेवटच्या श्वासापर्यंत आणि जीवन जगायचं आहे. मला आत्म्यामध्ये राहून मोक्षास जायचं आहे. हा अहंकार जोपर्यंत सेक्युरिटी शोधत फिरेल तोपर्यंत त्याला भय, भीती, दुःख आहे. आणि त्याच अज्ञानतेमुळे अहंकार उभा ठाकला आहे. आणि ज्ञानात राहाल तर शुद्धात्म्याची जागृती राहील. इनसिक्युरिटी, भय वाटेल ते डिस्चार्जमध्ये सुरेशजींनाच वाटेल. तुम्ही शुद्धात्म्याच्या ज्ञानात राहा की आणि मी शुद्धात्मा आहे, व्यवस्थितमध्ये जे आहे सुरेशजींचं भलेही असो, माझी काहीच हरकत नाही. जे काही संयोग येतील समभावाने निकाल करेन. मला शुद्धात्म्यात राहून माझं मोक्षाचं काम करायचं आहे, ते मी करणार आहे असा निश्चय करा. आणि ज्याचं मोक्षाचं ध्येय आहे त्याला काही त्रासच नाही होत. आपोआप सगळं सांभाळलंच जातं. निसर्गही सहकार्य करतो. समजलं का आता तुम्हाला? हो. यात इथे पुन्हा एक कन्फ्युजन आहे मला की पास्ट मी जर बघतो तर माझा पास्ट मला सोडत नाहीये, खेचून ठेवतो. भविष्याची मला भीती वाटते. प्रेझेंटमध्ये मी राहू शकत नाही. तर प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी मी एफर्ट्स काय करा. आता जो भूतकाळ जो तुम्हाला खेचून धरतोय तो काही द्वेष आहे का मोह आहे? त्या पास्टचं प्रतिक्रमण चालू करा. तुम्ही ज्ञान घेतलंय का? नाही. मग आता बघा, परवा ज्ञान मिळेल, नंतर ज्ञानाच्या गोष्टी समजून हळूहळू प्रतिक्रमण सुरू करा. जे काही मागचे व्यवहार झालेत, मम्मी पप्पा असतील, बायको असेल किंवा मित्र असतील किंवा फॅमिली आहे किंवा बिझनेसमध्ये ज्या कोणा व्यक्तीसोबत आपले नातेसंबंध आहेत त्यांच्यासोबत ज्या कोणत्याही प्रकारचे राग, द्वेष, अभाव, तिरस्कार, मोह, आक्षेप, दोष, दुःख दिलंय, ज्या कोणत्याही प्रकारे दोष घडले साऱ्याची माफी मागत जायची, प्रतिक्रमण करत जायचं. आणि शुद्धात्म्याच्या पदात बसून सुरेशजींकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. मग प्रतिक्रमण केल्यामुळे नेहमी आठवण कोणत्या गोष्टींची आपल्याला येते, तर जिथे द्वेष आहे, जिथे राग आहे त्याच गोष्टी त्याच आपल्याला आठवतात.
आपण रागद्वेष धुवून टाकले तर रागद्वेष सुटतील आणि विस्मृतीत जातील. त्यामुळे भूतकाळही सुटेल आणि भविष्यकाळाची चिंता असेल त्यासाठी ज्ञान मिळेल. हे कोण चालवत आहे, मी शुद्धात्मा आहे, सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स, एका आयुष्याचा हिशोब सुरेशजींचा घेऊनच आलो आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हिशोब आपला, कर्मांचा हिशोब आपण हा इथे घेऊनच आलो आहे. म्हणजे कधी बिझनेस करणाऱ्याला लॉसची इच्छा असते का कधी धंद्यात? काय नाही, याबद्दल मला काही नॉलेज नाही आहे. नाही, पण कोणत्या बिझनेसची मनात इच्छा असेल मला धंद्यात लॉस यावा. नाही, मी बिझनेस केला नाही. प्रॉफिटच व्हावा अशी इच्छा. माझा आपला अनुभव असा आहे की मी बिझनेस केला तो पूर्ण लॉस मध्ये चालवला. मी बिझनेस चालवला हे वेगळं आहे. पण कोणताही बिझनेस प्रॉफिटसाठीच करणार की लॉस साठी करणार? सामान्यरित्या आता याविषयी तरी लोक त्या प्रॉफिटसाठी तरी लॉस होतोच. म्हणजे नसेल इच्छा तरीही लॉस होतो आणि नसेल इच्छा तरी प्रॉफिटही होईल. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस हे आयुष्याचे लिहून घेऊन आलोय आपण. तर मग आपण आत्म्याचं का नाही करायचं हे समजून घ्यायला हवं की एका लाईफची सुखदुःख, अनुकूलता, प्रतिकूलता, प्रॉफिट, लॉस सगळा हिशोब पूर्ण करतच इथे राहावं लागतं. आणि मग आपण आत्म्यासाठी जागृत राहायचं आणि मोक्षाचा पुरुषार्थ करायचा. आपल्याला हे कळण्याची गरज आहे. तर असा हा मोक्षाचा पुरुषार्थ कराल तर भय निघून जाईल, इन्सेक्युरिटी निघून जाईल आणि आतील आनंदामुळे मुक्ती इथेच अनुभवा असेल. बघा, भविष्याची चिंताच मिटेल, भूतकाळातलं दुःखही कमी होईल. ही वर्तमानात राहायची एकच चावी आहे. सर्व प्रकारचे रागद्वेष धुवून टाकायचे आणि वर्तमानात समभावाने एक एक व्यवहार पूर्ण करायचा. आणि आत्म्याच्या जागृतीत राहिल्यामुळेच वर्तमानात राहू शकता. हा सुरेश हा भूतकाळात गेला आणि भविष्यकाळात जाईल. आपण आत्म्यात राहून वर्तमानात राहू शकता आणि त्या भविष्यकाळ आणि भूतकाळाच्या रागद्वेषांना प्रतिक्रमणाने धुवून टाकू शकता. त्यामुळे हळूहळू वर्तमान, सुरेशजी सुद्धा वर्तमानात राहतील, आपणही वर्तमानात राहू, सुरेशजी वर्तमान स्थितीतच राहू शकतील. हे ज्ञानामुळे घडू शकेल. हो, तर ही माझ्यावर आपण एवढी कृपा करावी किंवा आशीर्वाद प्रदान करावा की मी वर्तमानात जगणे सुरू करेन. ही माझी रिक्वेस्ट आहे आपल्याला. आधी उद्या ज्ञान घ्या, नंतर भविष्यकाळाचं समजेल तो व्यवस्थेच्या अधीन आहे आणि भूतकाळातले रागद्वेष धुवून टाका आणि सुरेशजींपासून वेगळं राहण्याचा पुरुषार्थ चालू ठेवा. मग वर्तमानात राहणं निरंतर चालू होईल. ओके, धन्यवाद. रेखा चव्हाण, जोधपूरहून. मी ज्ञान घेतलं त्याला 2 वर्ष झाली आणि आता आम्ही 3ऱ्या वेळी परिस्थितीचा ताळमेळ सांभाळत आता दोघंही आलो आहोत. खूप छान. आणि आम्हाला खूप छान वाटतंय. माझा प्रश्न असा आहे की जगात नातेसंबंध म्हणजे काय आहे? पूर्वजन्मातले आहेत का कर्माचे असतात? पूर्वजन्मात जी कर्म बांधली होती त्यांचंच ह्या जन्मामध्ये कर्माचं फळ येतं. त्यामुळेच सारी नातीगोती बांधली जातात. याला कर्माचं फळही म्हटलं जाईल आणि पूर्वकर्माचा हिशोबही म्हटला जाईल. पण दोन्ही एकच गोष्ट आहे. आणि ह्या आयुष्यात नवे रागद्वेष जे होतात, नवे रागद्वेष केव्हा होतात? म्हणजे दोघंही एकाच मोहासाठी सहमत असतील तर प्रेम करतील. पण दोघांचा एकमेकांसोबत द्वेष असेल तर वाईट कर्म बांधतील. म्हणजे प्रेमाची कर्म बांधतायत का द्वेषाची कर्म बांधतायत? मग त्या कर्माच्या आधारे नवी नाती तयार होतात दुसऱ्या लाईफमध्ये. हेच आईवडील, तेच बहीण भाऊ, हेच पती पत्नी, तेच मुलगा सून मिळतील असा काही नियम नाही. एका आयुष्यात जे मिळाले दुसऱ्या आयुष्यात दुसऱ्या नात्यानेही मिळू शकतात. भाऊ असेल, मित्र असेल, पती असेल, दुसऱ्या नात्यात बांधले जातील असं होऊ शकतं किंवा सुटूही शकतात. आपलेच रागद्वेष ह्या नात्यांना खेचून घेऊन येतात. आपलेच रागद्वेष आपण धुवायचे आहेत. ह्या आयुष्यात रागद्वेष सगळे धुतले की मग ह्या भरतक्षेत्रातला हिशोब पूर्ण होऊन आपल्याला सुटायचं आहे. हेच ध्येय पकडून ठेवायचं की या जीवनात जी नाती काही जोडली गेली आहेत त्यांच्याप्रती नवे रागद्वेष करायचे नाही आहेत. समभाव ठेवून पूर्ण करायचं आहे, निपटवून टाकायचं आहे. आणि नवीन भाव तर एवढाच ठेवायचा आहे की सिमंदर स्वामीच्या शरणी जायचं आहे आणि मोक्षगती मिळवायची. ह्या संसारात आता दुसरा नवरा पाहिजे, दुसऱ्या जन्मात मुलगा पाहिजे, काही नको. मोक्षाशिवाय या संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नको आहे. जबरदस्त भावना ठेवायची आणि जे काही या जीवनातले मोह आहेत, रागद्वेष आहेत त्यासोबत येतात सारे प्रतिक्रमण करून धुवून टाका आणि भावना मजबूत करा की ही फाईल पूर्ण करायची आहे. आता संसार नको आहे, मोक्ष हवा आहे. समजतंय आता तुम्हाला? सून आणि मुलालाही आणण्याची इच्छा होती पण नाही आणू शकलो. आपण आशीर्वाद द्यावा. हो, येतील जरूर. जय तुम्ही भावना सच्चिदानंद. ठेवा. महेंद्रसिंग गौर.
जय सच्चिदानंद. बोला. आम्ही दोघांनी ज्ञान घेतलेले आहे. नवे रागद्वेष मिटवण्यासाठी काय करावे? हां हां, आता दोघंही आलायत इथे. हो, दोघेही आलोय. इथे 5 दिवसात याचीच चावी मिळते की एकमेकांसोबत कसं राहायचं. समभावाने निकाल करायचा. अपेक्षा शून्यावर ठेवा, तरी अपेक्षा उरणारच. महेंद्र सिंगला असेल अपेक्षा पूर्ण नाही झाली तरी दुःख नाही द्यायचं, समजून घ्यायचं की झालं ते व्यवस्थित. संयोगाधीन असल्यामुळे अपेक्षा पूर्ण नाही झाली. माझा हिशोब आहे अपेक्षा पूर्ण होत नाही आहे, यांचा दोष नाही. बस एक गोष्ट धरून चालायचं, अपेक्षा ठेवायची नाही. पूर्ण नाही झाली तरी दुःख नाही द्यायचं, आणि नाही पूर्ण झाली तरी दुःखी नाही व्हायचं. समाधान ज्ञानातून आणा की नाही अपेक्षा पूर्ण नाही झाली कारण त्याचं कारण संयोग काहीतरी आहे. आपला पुण्यपापाचा हिशोब आहे, कोणाचाही दोष नाही. आणि एकमेकांच्या सुखाचा विचार करा. आता तर दोघंही ज्ञान घेतलेले असाल तर सत्संगाच्या संपर्कात जास्त राहा. विजय सिंग संचार. हां बोला. माझं फाईल 2च्या बरोबर प्रॉब्लेम आहे की म्हणजे माझ्या लग्नाला 27 वर्ष झालेत. आतून सगळं ॲडजस्टमेंट करून घेतलं सासू सासऱ्यांबरोबर सर्वांसोबत, पण आता त्यांच्यावर कुठवर ॲडजस्टमेंट करू. आता मुलगा आहे, सून आहे, यांच्याशी कसं ॲडजस्ट करत राहू. ॲडजस्टमेंट केल्यामुळे तुमचे क्रोध मान मायालोप समाप्त होतात. ॲडजस्टमेंट केल्यामुळे त्यांच्या अंतरंगातील भगवंत आनंदी होईल, आशीर्वाद देईल, आपली मोक्षात प्रगती होईल. म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये काय आहे की आपल्याला सुख आहे. टक्कर टाळल्यामुळे आपल्याला सुख मिळेल. तिला सांगतो पण त्यांना सत्संगात घेऊन यायचं. आल्यात. हां, तर मग त्यांना हे खूपच त्यांना ज्ञानाची चावी मिळेल. आता त्यांना गरजेचं सारं ज्ञान मिळेल आता या 5 दिवसात. आणि हे असं मनातून छान वाटतं की नाही की हेच दादाजींचे विचार चांगले आहेत. तिथेच मनातल्या साऱ्या अज्ञान मान्यता सुटून जातील आणि आपोआप आचरण चेंज होईल. आपोआप तुमचं आचरण हे चेंज होईल, मनाला समाधान मिळत जाईल. आपण त्यांना समजवावे. बरं, कुठे आहेत त्या? विजय सिंगांच्या घरच्या कुठे बसल्या आहेत? इथे स्त्रियांमध्ये. स्त्रियांमध्येच बसल्या असणार, पण कुठे तुम्ही शोधायची गरज नाही, त्या स्वतःच उभ्या राहतील. तुम्हाला काही सांगायचं आहे का? काय नाव आहे त्यांचं? उषा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. तुम्हाला काही सांगायचं आहे? हां, मला ना खूप जास्त राग येतो. कोणावरती? कुटुंबावर. हां, त्यात कुणाच्या चुका काढणार? चूक तर माझी स्वतःचीच आहे. मी खूप जास्त आता शांतपणे समजून घ्या. आपला हिशोब आहे. आपलं तर एवढं भाग्य आहे की इथे जर कुटुंबात दुःख नसतं तर आपण सत्संगातही आलो नसतो. कुटुंबात काहीतरी त्रास आहे तेव्हाच शांती कुठून मिळेल, म्हणून ती शोधत दादा भगवानांच्या चरणी आलोय. मी काही बरोबर करत असले तरी माझ्यावर का रागवतात सगळे? हो, रागावतात, पण आपला मोह तोडण्यासाठी क्रोध करतात. आपला अहंकार ते तोडून टाकतात. आनंद माना. आणि तुम्ही, काय नाव आहे तुमचं? उषा संचार. उषाला हे सांगायचं की उषा तुझा हिशोब पूर्ण करतोय. तुम्ही कोणाकडून जर 25,000 घेतले, कोणाकडून 5,000 घेतले, एखाद्याकडून 1,00,000 घेतले तर लोक काय मागतील की नाही? तसे जे पूर्वजन्मात कोणाला दुःख दिलं आहे, कोणाचे दोष पाहिलेत, कोणाचा अपमान केला, त्या सगळ्या लॉसची भरपाई करावी लागते या देहामुळे, ह्याच जन्मात. म्हणून आता नवा गुन्हा करू नका. जुन्या पुराण्या गुन्ह्याचा दंड भोगा. आपण मुक्त होत जाऊ. जर कोणी क्रोध केला तर उषाला सांगायचं की उषा, हा आपला हिशोब आहे, आपण क्रोध करू नका. समजा कुत्रा आपल्यासमोर भुंकला तर आपण काय करतो? भू भू करतो का त्याच्यासमोर? मग आता समजून घ्यायचं की आपण नाही करतो तर करणारच. आपला हिशोब पूर्ण करतोय. आपण त्याच्यासोबत प्रेमाने राहूया. आणि शुद्धात्म्याकडे माफी, माझ्या निमित्ताने त्यांना क्रोध करावा लागला, त्याची पण माफी मागायची. आपल्याला सुटायचं आहे, आपल्याला मोक्षाला जायचं आहे का चांगला दुसरा पती मिळावा, चांगले सासू सासरे मिळावे, चांगला परिवार मिळावा, हे सगळं पुढच्या जन्मात हवं आहे. मोक्षाला जायचं आहे मला. तर मग हिशोब पूर्ण करा समभावाने. एक हिशोब पूर्ण झाला, नवे सिमंदर स्वामी हवेत, नवा संसार नकोय, मोक्ष हवा आहे, तेव्हा मग हा हिशोब पूर्ण होईल, तेव्हा मोक्ष मिळेल. आपण आशीर्वाद द्यावा मला. हो, हेच पकडून चाला. मनापासून आशीर्वाद आहेत आमचे. तरी हा मोक्षमार्ग पूर्ण करा. असे पती पत्नी, हा संसार, घर व्यवस्था, गृहसंसारात राहून मोक्षमार्ग मिळवणं महा कठीण असतं. तरी हा अपवाद मार्ग इथे आपल्या कोटी जन्माचं पुण्य असेल म्हणून मोक्षमार्ग लाभला आहे. आतून आता ज्ञानामध्ये राहून, 5 अज्ञांमध्ये राहून एखाद्या अवतारात जी काही दुःख येतील
अहो एखाद्या अवतारातलं पाऊण आयुष्य गेलंय, 5-25 वर्ष राहिले आहेत, तेवढा समभावाने निकाल केलात तर मोक्ष कोणी थांबवू नाही शकणार. हं? जय सच्चिदानंद. प्रेमाने राहा सगळ्यांसोबत. ममता, जयपूर. पूज्यश्री, फाईल 1 जेव्हा बुद्धी खूप जास्त हवी होऊन जाते, कंट्रोलमध्ये नाही राहत, तेव्हा फाईल 1 समजावते पण खूप, तरी पण ते समजतं म्हणजे, पण ते नंतर मग तीच चूक पुन्हा करते. म्हणजे तुम्ही ममताविषयी बोलताय. हो, ममताच. ती तर चूक करणारच, दुसरा लेअर येईल, पुन्हा तिला सांगायचं ममता प्रतिक्रमण कर, समोरच्याला निर्दोष बघ, आपल्या चुकांचं प्रतिक्रमण कर, एक लेअर कमी होत जाईल. मग याचं कारण काय असेल? हे दोष समजा, बघा कोणी अपमान केला, कोणी आपली चूक काढली, आपण किती वेळा त्याच्याविषयी वाईट विचार करणार? एकदाच का 25 वेळा? पुन्हा जेवढ्या वेळेस आठवेल, 50, 100, 200 वेळा, मग 200 लेवल चढून गेलो वर एक दुसऱ्याच्या. आता तो लेअर परत दुसऱ्या जन्मात फळ देईल. मग कोणाची 200 लेअर्स असतील, कोणाचे 500 असतील, प्रतिक्रमण करत राहा, जरूर एक लेअर तरी कमी होईलच. दुसऱ्या वेळी प्रतिक्रमण केलं तर दुसरा लेअर कमी होईल. आधीपेक्षा काही 5%, 10% तरी शांती वाढली ना? हो, 5%. अहो तर मग खूपच छान आहे. हा पंखा थोडा जरी थांबला तरी आपण समजतो आता बंद होईल, कारण इथून स्विच ऑफ केला की तो थांबणार आहे. एका सेकंदात, एका मिनिटात नाही थांबणार, पण सुरुवात झाली आहे त्याची, पण आता एंड त्याचा थांबेल शेवटी. मग तुम्हाला कोणाचे दोष दिसतात का? कोणाला कधी दुःख दिलं जातं तुमच्याकडून? हो. हां, तर मग तेवढं सुधारा. ममताला सांगा कोणालाही दुःख देणं बंद कर, कोणाचे दोष बघणं बंद कर. ना कोणी आपल्या चुका काढल्या तर जमा करा की नाही माझी मी सुधारेन बघा, आणि या चुकांमधून मला सुटायचं आहे, चांगलं केलं मला सांगितलं. आणि पूज्यश्री, हा बोलचालीचा प्रयोग नाही होत. नाही, थोड्या काळानंतर करा. बघा, सामायिकमध्ये बसा 10-15 मिनिटं, डोळे बंद करून तुमच्या चुकांना सुधारा, प्रतिक्रमण प्रत्याख्यान करा, समोरच्याला निर्दोष पहा, त्यांच्यातील शुद्धात्मा बघा, शक्ती मागा, मग थोडी थोडी वाढेल शक्ती. हां, आपण आशीर्वाद द्यावा. हो, आशीर्वाद आहे. या विधीमध्ये सगळ्यांना आशीर्वाद मिळतोच. हा जेव्हा विधी पार पाडतो शुद्धात्म्याचा, तेव्हा सगळ्या प्रकारचे आशीर्वाद मिळतात. तुमची तार जोडायची दादा भगवानांसोबत. पूज्यश्री, आणि फाईल 1चा विसरभोळा स्वभाव खूप जास्त आहे, तर मग विसरभोळा नसतो तो, आपल्या चित्ताची एकाग्रता नसते. आणि संसाराचं ठीक आहे, मरू द्या, काय करायचं आहे, सगळ्याला आपण द्वेष ठेवतो. निश्चय करा की एक एक काम कोणावरती चिडून, कोणावर ओरडून नाही करायचं, असा व्यवहार करा. आणि लक्षात ठेवा की नीट ध्यानात ठेवायचं आहे आणि काम पूर्ण करायचं आहे. आणि चीज वस्तूसुद्धा जिथून उचलली तिथेच ठेवायची. तर मग विसरण्याचा स्वभाव खरोखर नाही, निश्चयाची कमतरता आहे, म्हणून सगळं विसरता, विसराळू व्यवहार बघता विसरणारा. पूज्यश्री, दुसरा प्रश्न जो लिहिला होता तो सुद्धा विसरून गेले आता. मनमानी जेव्हा होत नाही तेव्हा खूप भोगवटा येतो. ती नाही पूर्ण झाली तर आनंद मानायचा, ममताला भोगवटा येऊ द्या, तिचा मोह तुटतोय, तुम्ही खुश राहायचं, चला माझी मनमानी ती करण्याचा अहंकार तुटतोय, हे चांगलं आहे. आणि कोणालाही दोषी नाही पाहायचं, हे असे आहेत ते तसे आहेत, आपला पाप पुण्याचा हिशोब आहे, व्यवस्थितचा हिशोब आहे, कोणाचाही दोष नाही. हळूहळू समजुतीने शांतीसुद्धाही वाढेल आणि निर्दोषसुद्धा दिसेल. काय? जय सच्चिदानंद. मोना नायक. पहिल्यांदाच येते दीपक भाई, खूपच छान वाटतं इथे येऊन, आणि असीम जय जयकार सगळे आमच्या घरात जिथे करतात, माहेरचे सासरचे सुद्धा. आणि जेव्हा सत्संगही आमच्या घरी झाला होता तेव्हा सर्वांना खूप छान वाटलं, आणि इथे येऊन तर खूपच आनंद होतो आहे. पहिल्यांदाच आले तर खूपच छान वाटतंय. पण फाईल 2च्या सोबत दीपकबाई नाही, नीट जमत नाही, प्रतिक्रमण करत असते पण तरी काही ना काही इतर झंझट होतात. निश्चय करा, आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे, त्यांचे दोष बघायचे नाही, आणि जे काही दोष दिसतील त्याचं प्रतिक्रमण करत राहा. प्रतिक्रमण करत असते, पण आपण दोष 10 बघत असाल, प्रतिक्रमण दोघांचं करता, असं नाही. एक एक दोषाचं 25-25 वेळा करा की नाही मला कोणाचे दोष बघायचे नाही, शुद्धात्मा भगवान या फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे आणि प्रेमाने राहू शकेन अशी मला शक्ती द्या. होय, हळूहळू कमी होईल. हो. रामचंद्र, मेवाडा, अजमेर, राजस्थान. माझं मन नेहमी सांस्कृतिक क्रियांमध्ये का रममाण होत राहतं. ते आता मन म्हणजे पूर्वजन्माचा हिशोब आहे, कारण पूर्वजन्मात अज्ञानता होती, संसारी रागद्वेष मोह होता, त्यामुळे संसाराची ओढ वाढते. आजपासून समजूत बदलून टाका. आज आपल्याला आपल्या नव्या समजेप्रमाणे राहायचं आहे. मनाची समज पूर्वभावाचा हिशोब आहे. पूर्वभावात जे अभिप्राय दिले होते या संसारासाठी तेच मन सांगेल.
म्हणूनच मनाच्या म्हणण्याप्रमाणे नाही चालायचं, आजच्या समजुतीने, आजच्या ध्येयाच्या आधारे चालायचं आहे. मनाला वेगळं ठेवायचं आणि मन जे सांगेल त्याला ज्ञेय स्वरूपाने पहा. तुम्ही ज्ञातापदात राहा. ज्ञानाने हीच जागृती मिळेल तुम्हाला. काय स्वतःच्या आत्म्याचा कधी आणि कसा साक्षात्कार? हो, परवा होईल. तुम्ही आलायत 5 दिवसांसाठी, तर हे सारं ज्ञान मिळेल आणि ज्या आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञांमध्ये राहायचा निश्चय करा. त्यामुळेच तुमचे संसारातली ही समता भावने व्यवहार पूर्ण होतील, मोक्षात प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांकडून स्वार्थपूर्ण भावना कशी समाप्त होईल? आम्हालाही एक दुसऱ्याच्या आत्म्याला समजण्याची संधी केव्हा मिळेल? दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका. आपण आपल्याकडून निस्वार्थी राहायचं, स्वार्थ बुद्धी ठेवायची नाही. आपण मनापासून सिन्सिअरली, हार्टीली व्यवहार पूर्ण करायचा. दादाजींची आज्ञा आहे, समभावाने फाईलचा निचरा करा आणि तेच आपण जागृतीमध्ये ठेवायचं. मग आपोआपच सारे व्यवहारही पूर्ण होतील. आपण कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही. साऱ्यांच्या अपेक्षा असतील तेवढ्या पूर्ण करायच्या. नाही पूर्ण झालं तर प्रतिक्रमण करायचं, पण आपण अपेक्षा कोणाकडून करायची नाही. आपण आपल्या आत्म्याचा पुरुषार्थ करायचा, तर मग सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील. आत्मक्रिया आणि मोक्षाचा सरळ आणि सोपा उपाय असेल तर कृपया सांगा. हो, आत्मज्ञानी शोधा, त्यांना शरण जा आणि त्यांच्या आज्ञेत राहिला तर मोक्षाची प्राप्ती होईल, याची गॅरंटी. जय सच्चिदानंद. काजल यादव. मंजू, बोला बोला मंजू. मला ना क्रोध खूप येत असतो आणि ना मला आपल्या चरणविधीमध्येही यायचंय पुन्हा मला, आणि आपण प्रत्येक प्रोग्राममध्ये मला बोलवावं. छान आहे. कोणावरती क्रोध येतो? आपल्या तुमच्या घरच्यांवर. दुसरे कोण मिळणार? बाहेरचं तर कोणी ऐकणारच नाही तुमचं. एकच विचार आहे, सरळ करण्यासाठी. पण क्रोधाने कोणाला दुःख देऊन आपण दुःख देणं हे चांगलं वाटतं का कोणाला दुःख देताना? नाही. हा, मग प्रतिक्रमण करा की माझी इच्छा नाही आहे क्रोधाची, तरीही तो येतो. मी मनापासून पश्चाताप करते, मला क्षमा करावी, अशी चूक न करण्याची शक्ती द्यावी. पुन्हा पुन्हा त्यांच्या अंतरंगात वसलेल्या शुद्धात्म्याकडे माफी मागत राहा. क्रोधही कमी होत जाईल आणि व्यवहारही चांगला होईल. मग